परमेश्वर तो एक बार वरन 2 बार बोलता है, परंतु लोग उस पर चित्त नहीं लगाते। स्वप्न में या रात को दिए हुए दर्शन में जब मनुष्य घोर निद्रा में पड़े रहते या बिछोने पर सोते समय, तब वह मनुष्य के कान खोलता है और उनकी शिक्षा पर मुहर लगाता है, जिससे वह मनुष्य को उसके संकल्प से रोके और गर्व को मनुष्य से दूर करे। वह उसके प्राण को गड्ढे से बचाता है और उसके जीवन की तलवार की मार से बचाता है। देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्याशी बोलतो, परंतु त्याने चित्त देत नाही। स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडतो, त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो, जेणेकरून तो मनुष्याच्या वृत्तीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो, तो त्याचा जीव गर्दीपासून राखतो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव वाचवतो। आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु, वचन की सेवा को हम आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रिय, हम यहाँ देखते कि परमेश्वर हमसे बात करना चाहता है आणि प्रिय, बात करता भी है। आपण इथे पाहतो की देवाला आपल्याशी बोलायचं आहे आणि तो बोलतो सुद्धा, हमसे बात करता है, लेकिन हम आत्मिक न होने के कारण हम उसकी वाणी समझ नहीं पाते, पण आपण आत्मिक नसल्यामुळे आपण त्याची वाणी सुन नहीं पाते, ऐकू शकत नाही। इसलिए परमेश्वर दूसरा जरिया इस्तेमाल करता है आणि म्हणून तो दुसऱ्या पद्धतीचा वापर करतो। नींद में स्वप्न दिखाकर, दर्शन दिखाकर। आणि झोपेमध्ये स्वप्न पाडून दर्शन तो दाखवतो। स्वप्न परमेश्वर की ओर से एक गिफ्ट है, आणि स्वप्न हे देवाकडून मिळालेलं दान आहे। लेकिन स्वप्न एक ऐसा मार्ग है जिसके द्वारा परमेश्वर कहाँ लेके जाता है, आत्मिक राज्य में। आणि स्वप्न एक असा मार्ग आहे की ज्याच्यामध्ये देव आपल्याला आत्मिक राज्यात घेऊन दो जातो। आत्मिक राज्य है, आणि 2 आत्मिक राज्य आहेत, परमेश्वर का राज्य, एक देवाचं एक राज्य शैतान का राज्य। आणि एक शैतानाचं राज्य। तो परमेश्वर अपने स्वप्न के द्वारा, हमें स्वप्न के द्वारा उसके राज्य में भी लेके जाता है। आणि देव स्वप्नाच्या द्वारे त्याच्या राज्यात सुद्धा घेऊन जातो। इसलिए हमारा शरीर बिछाने पे रहता है म्हणून आपलं शरीर बिछाण्यावरती और असतं हमारा प्राण और आत्मा स्वर्ग में पहुंचता आणि है। आपला प्राण आत्मा स्वर्गात लेकिन पोहोचतो। जरूरी नहीं है कि हर स्वप्न परमेश्वर की ओर से पण हो। गरजेचं नाही प्रत्येक स्वप्न देवाकडूनच असेल। जैसे हमने समुपदेशक में पढ़ा कि व्यर्थ कार्य से, यानी बहुत सारे दिन भर में गलत गलत सोच रखने के, बहुत गलत थॉट्स जो परमेश्वर के वचन के विरोध में रहने से भी बुरे स्वप्न पड़ते हैं। आणि जसं आपण उपदेशकामध्ये वाचलं की व्यर्थ कार्याच्या द्वारे किंवा आपण खूप सारे विचार करत असल्यामुळे कधी कधी असे स्वप्न पडतात। बुरे स्वप्न पड़ने पर प्रियो शैतान की ओर से पड़ते हैं, आणि वाईट स्वप्न ही शैतानाकडून तो पडतात। उसे हमें चेक करना है कि स्वप्न कहाँ से है, परमेश्वर से या शैतान से। आणि ते आपल्याला परखून बघायचे की ते स्वप्न देवाकडून आहे की शैतानाकडून। परमेश्वर अलाउ क्यों करता है शैतान को कि हमें बुरे स्वप्न दिखाए, आणि देव शैतानाला परवानगी का देतो की त्याने आपल्याला वाईट स्वप्न क्योंकि पाडावे, हमें बुरे काम से रोकने के कारण लिए। आपल्याला वाईट कामापासून अडवण्यासाठी। जैसे यहाँ दिया गया है, आणि जसं इथे देण्यात आलेलं आहे, हमें बुरे काम करने से रोकता है। आणि तो वाईट काम करण्यापासून आपल्याला आळा घालतो। 17 में क्या लिखा है, 17 मध्ये काय लिहिलेलं वो आहे, हमारे कान खोलता है, तो आपले कान उघडतो हमसे बात करता है, हम कहाँ पर गलती किया उसे बताता है। आणि तो आपले कान उघडून आपल्याला सांगतो की आपण कुठे चुकलेलो जैसे आहोत। अभिमलेख कहाँ गलती किया था, आम्ही मेलेकाने कुठे चूक केली होती, सारा को रखता सारा कहा, को। देख तूने जिस स्त्री को रखा है उस वागी ने, तू अभी उसके कारण मरेगा। उसकी कान उघडनी थी, उसको कान उसका खोला। आणि त्याला सांगितलं की बघ ज्या स्त्रीला तू ठेवलेला आहे त्याच्यामुळे तू नक्की मरशील, त्याची कान उघडणी देवाने केले। लाबान को, लावणाला लाबान को क्या बोला, तू भला भी नहीं बोलना, बुरा भी नहीं बोलना। लावणाला तो म्हणाला वाईट पण बोलू नको, चांगला पण बोलू तो नको। परमेश्वर स्वप्न के द्वारा क्या करता है, अलाउ करता है उसके कान खोलने के लिए। आणि तो स्वप्नाच्या द्वारे परवानगी देतो कान उघडणी मनुष्य करण्यासाठी। जो बुरा कर रहा है उसे रोकता है। आणि माणूस जे काही वाईट करतो त्याला तो जैसे अडवतो। लाबान बुरा काम करने जा रहा है, लावणला वाईट काम करायला जातो, अभिमलेख बुरा काम करने जा रहा है, अभिमेलेक वाईट काम करायला जात होता, लेकिन उसको रोक दिया। पण त्याला अडवलं, सही, उसे रोक दिया। त्याला अडवलं। फिर मनुष्य घमंड करता है, माणूस घमंड अहंकार करतो, तो उस घमंड को दूर करने के लिए परमेश्वर स्वप्न के द्वारा बात करता है। आणि त्या गर्वाचा परिहार करण्यासाठी देव स्वप्नाच्या द्वारे बहुत बोलतो। बार हमें ऐसा लगता है हम घमंडी नहीं खूप है, वेळेला आपल्याला असं वाटत असतं ना की आपण गर्विष्ठ नाही आहोत, लेकिन प्रियो परमेश्वर जब हमें बताता है स्वप्न के द्वारा कि हम यहाँ गलती किया, हम यहाँ घमंड कर रहे हैं, यहाँ ऐसी गलती से रह रहे हैं, तो फिर प्रियो हमें स्वप्न के द्वारा परमेश्वर हमारे घमंड से हमें दूर करना चाहता है। आणि देव आपल्याला स्वप्नाच्या द्वारे सांगतो की तू इथे इथे गर्विष्ठपणा केलेला आहे आणि देवाला आपल्यामधला गर्विष्ठपणा दूर करायचा असतो, म्हणून तो स्वप्नाच्या द्वारे आपल्याशी बोलतो। और प्राण के द्रव्य से बचाता है। प्राण गड्ढे से बचाता है। आणि प्राणाला तो गड्ड्यापासून वाचवतो। शैतान को अच्छा नहीं लगता है, इसलिए प्राण को
गड्ढे से बचाता है, मृत्यु के गड्ढे से। तो आपल्या जीवाला गद्देपासून वाचवतो म्हणजे मृत्यूच्या गद्देपासून वाचवतो। जैसे याकूब को बचा लिया, जसं याकोबाला वाचवलं, तो ऐसी रीति से तलवार से बचाया, आणि अशा रीतीने तलवारीपासून शत्रू से बचाया। शत्रूंपासून तो वाचवलं। परमेश्वर अपने शत्रुओं से बचाता है स्वप्न के द्वारा। आणि देव आपल्या शत्रूंपासून आपल्याला वाचवतो स्वप्नांच्या तो हम द्वारे। अभी हम देख रहे हैं कि परमेश्वर की ओर से कैसे स्वप्न होते हैं और परमेश्वर जब स्वप्न देता है तो उसका असर क्या होता है। आणि आपण बघत आहोत की देवाकडून कशी स्वप्न पडतात आणि देव स्वप्नांच्या द्वारे कशा रीतीने आपल्याशी तो हमारे बोलतो। 3 हो गए ना पॉइंट, आणि आता 3 मुद्दे झालेले अभी आहेत। हमारा चौथा मुद्दा है, चौथा मुद्दा आहे परमेश्वर स्वप्न के द्वारा भविष्यवाणी करता है। म्हणजे स्वप्नांच्या द्वारे भविष्यवाण्या करतो। जब परमेश्वर ऐसी भविष्यवाणी बोलता है, मैं ये करना चाहता हूँ, लेकिन मनुष्य समझ नहीं पाता, तो उस समय वो स्वप्न में बताकर आगे क्या होने वाला है, मैं आगे क्या करने वाला हूँ, उसके बारे में वो बताता है। आणि जेव्हा देव मनुष्याशी बोलतो की मी पुढे जाऊन तुझ्या जीवनामध्ये असं असं करणार आहे, पण ते माणसाला समजून येत नाही, म्हणून स्वप्नाच्या द्वारे देव त्याला सांगतो की पुढे जाऊन तुझ्या जीवनात काय करणार तो आहे। स्वप्न भविष्यवाणी का एक जरिया है। आणि स्वप्न हे भविष्यवाणीचा एक मार्ग आहे। भविष्यवाणी क्या है? भविष्य में होने वाली बात। आणि भविष्यवाणीचा अर्थ आहे भविष्यात घडणाऱ्या तो गोष्टी। वो परमेश्वर हमें क्या करता है? स्वप्न के द्वारा बताता है। आणि त्या देव आपल्याला स्वप्नाच्या द्वारे सांगतो। बाइबल में एक उदाहरण है जेनेसिस 37 में। आणि बायबलमध्ये एक उदाहरण आहे उत्पत्ती अध्याय 37 मध्ये। जेनेसिस उत्पत्ती 37 अध्याय 37। प्रियो, हम उसमें देखते हैं कि फिरौन को स्वप्न पड़ा। आणि याच्यामध्ये आपण पाहतो की फारूला स्वप्न पडलं। नहीं सॉरी, जोसेफ को स्वप्न पड़ा। योसेफाला स्वप्न पडलं। जोसेफ को स्वप्न पड़ा, पढ़ेंगे वहाँ पर 5 वचन से। 5 वचनापासून। योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले। तो त्यांना म्हणाला, मला पडलेलं स्वप्न आहे, ऐका। पहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले। हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, काय, तू आमच्यावर राज्य करणार, तू आमच्यावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले। तो परमेश्वर ने बहुत साल पहले, अभी यूसुफ को समझ में नहीं आ रहा था, यूसुफ परमेश्वर का वचन सुन नहीं पा रहा था, आवाज सुन नहीं पा रहा था, इसलिए यूसुफ को क्या किया? स्वप्न दिखाया। आणि योसेफा देवाचा आवाज ऐकू शकत नव्हता, म्हणून देवाने त्याला स्वप्न पाडले। क्या दिखाया? कि एक दिन तू इन सारे भाइयों में प्रतिष्ठित होगा। आणि एक दिवशी त्या सर्व भावांमध्ये प्रतिष्ठित तेरे होशील। सारे भाई तेरे सामने झुकेंगे। तुझे सगळे भाऊ तुझ्या समोर झुकतील। उसने वो स्वप्न अपने भाइयों को बताया। त्याने स्वप्न आपल्या भावाला उसके सांगितलं। भाइयों को मालूम पड़ गया इसके त्याच्या बाद भावांना माहीत पडलं स्वप्नाचा अर्थ काय आहे। ते रागवले, क्या हम तेरे सामने झुकेंगे? आणि आम्ही तुझ्या समोर हमारा झुकायचं, स्वामी बनेगा? आता तो स्वामी बनशील और काय? भी गुस्सा करने तो लगा। अधिकच रागवू लागला। आगे पुढे पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, और एक उसे स्वप्न पड़ा, तेही त्याने आपल्या भावांना वो सांगितलं। भी उसने अपने भाई को बताया। तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले। त्याने हे स्वप्न हाँ, आपल्या भावांना सांगितले, बापाला व भावांना सांगितले, तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत येऊन तुला नमन करण्यासाठी तुझ्या पुढे येणार? मतलब हम पूरे घुटने पे आके तुझे दंडवत करेंगे। तेरी माँ सूर्य चंद्र यानी माँ बाप को दर्शाते, तारे यानी उसके भाइयों को दर्शाते। तो याकूब ने भी क्या किया? स्वप्न का अर्थ जान लिया, लेकिन यूसुफ को उसका मीनिंग नहीं समझा था। आणि याकोबाला त्याचा अर्थ समजला होता, पण योसेफाला त्याचा अर्थ समजून आला नव्हता। और ये आगे होने वाली भविष्यवाणी थी कि आगे जाके यूसुफ प्रधान होने वाला है, एक बड़ा स्थान पे होने वाला है। आणि पुढे होणाऱ्या गोष्टींसाठी भविष्यवाणी होती की पुढे जाऊन योसेफ एक चांगला अधिकारी होणार आहे, प्रधानमंत्री बनणार आहे। और वो हुआ भी, तो झाला सुद्धा। लेकिन कितने साल लगे? पण किती वर्ष लागली? तो परमेश्वर जब स्वप्न में भविष्यवाणी देता है, म्हणून जेव्हा देव स्वप्नामध्ये भविष्यवाणी उसे देतो, विलंब भी लगाता है। त्याला तो उशीर पण लावतो। जब फिरौन ने सपना देखा, जेव्हा फारूला स्वप्न वो पडलं, सोया हुआ था तो झोपलेला होता, और उसने सपना देखा। त्याने स्वप्न आप बघितलं। पढ़ेंगे, निकालेंगे। 41 निकालो 41 आहे, और उसका एक वचन। त्याचं एक वचन बघा। पुरी 2 वर्षे लोटल्यावर फारूला स्वप्न पडले। 2 साल मतलब कभी वो प्याला देने वाला व्यक्ति को पड़ा हुआ सपना का मीनिंग बताया, और फिर वो राजा के सामने खड़ा हो गया। उसको कितने साल बीत गए? 2 साल वो भूला कि मुझे किसी ने तो बचाया था जेल से बाहर निकालने के लिए, वो भूल गया था। कितने साल बीते? इसलिए कभी कभी याद रखो, कोई आपको कभी कभी कोई प्रॉमिसेस करते हैं, मदद करेंगे, ये करेंगे, तो लोग भूल जाते हैं। ये लोगों का स्वभाव है। तो इसलिए कितने साल लगे?
लोसार. हा. की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. हाँ, उसने एक स्वप्न देखा. वो स्वप्न ऐसा था कि नील नदी के पास वो खड़ा है और उसने देखा कि एकदम 7 गाय बहुत सुंदर मोटी तगड़ी अच्छी रीति से वो बाहर निकली है और चल रही है, खाना खा रही है. पुढे पाहतो तर त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या. नदी में से वापस एकदम दुर्बल कुड़की एकदम खराब गाय बाहर निकली आणि त्या पहिल्या गायींजवळ नदीकडे उभे राहिल्या. और वो उन गायों के बाजू में आकर खड़ी रही. तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकले. त्यानंतर फालो जागा झाला. तो उन कुरूप और जो गाय थी उन्होंने उसको खा लिया. उन अच्छी हष्ट पुष्ट मोटी गायों को खा लिया. ये देखकर वो डर गया, उठ गया. क्या भयंकर स्वप्न है ना. फिर वापस सो गया. मग तो पुन्हा झोपी गेला असता त्याला दुसऱ्यांदा स्वप्न फिर पडले. से उसे स्वप्न पड़ा. अभी ये भविष्यवाणी है और ये होने वाली है, इसीलिए परमेश्वर ने फिर से उसे दोहराया. एकाच ताटाला 7 चांगली भरदार कणसे आली. हाँ, एक अच्छे बहुत अच्छे बालियाँ निकली है. आणि पहा त्यांच्या मागून कुरडलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली. फिर से ऐसी बुरी 7 बालियाँ निकली है. त्या कुरडलेल्या कणसाने ती 7 चांगली भरदार कणसे मिळून टाकली. जैसे उन कुरूप गायों ने खाया वैसे उन सड़ी हुई दुबली बालियों ने भी क्या किया, अच्छी भरी भरी बालियों को खा लिया. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते. हाँ, वो उठकर देखा तो उसे मालूम पड़ा कि मैं ये स्वप्न देख रहा हूँ. अभी यहाँ हम एक प्रकार देखते हैं भविष्यवाणी का. जब स्वप्न होता है तो भविष्यवाणी का स्वप्न के सामने जैसे हम टीवी के सामने कैसे बैठते हैं वैसे देखते हैं. यहाँ ना वो स्वर्ग गए आणि इथे ना तो स्वर्गात गेला ना ही नरक गए. नाही नरकात गेला. यहाँ जो ये प्रकार हम यहाँ देखते हैं, हमने क्या देखा था, स्वप्न गिरने के समय पर वो व्यक्ति उसके अंदर से निकलता है. आणि स्वप्न पडल्याच्या नंतर त्या व्यक्तीमधून त्याचा प्राण आणि आत्मा निघून जातो. लेकिन यहाँ ये यहीं पर पृथ्वी पर ही था. पण इथे हा पृथ्वीवरच होता. कहाँ गया था, पुढे गेला होता. हाँ, कौन सी नदी, नील नदी, यानी उसी के देश में था. आणि त्याच्याच देशामध्ये तो जैसे होता. कभी कभी आप अपने घर में अपने आप को देखते हो, म्हणून कधी कधी तुमच्या घरात तुम्ही स्वतःला बघता. देखते हो ना, पड़ोसियों के घर में देखते हो, शेजाऱ्यांच्या घरात बघता. हाँ, किसी के घर में आप देखते हो, कोणाच्या घरात स्वतःला बघता तुम्ही. देखते हो ना. बघता ना. तो ये स्वप्न का एक प्रकार है. ये भविष्यवाणी के प्रकार में परमेश्वर बताता है कि यहाँ होने वाला है. आणि हा एक स्वप्नाचा प्रकार आहे. आणि त्या भविष्यवाणीच्या प्रकारामध्ये देव सांगतो तो इथे उस जगह पर होने वाला है आणि त्या जागेवरती ते होणार आहे. जहाँ ये खड़ा था. आणि जिथे तो उभा तो होता. नील नदी कहाँ है, नील नदी कुठे आहे, मिस्र में. तो अकाल किधर पड़ने वाला था, आणि दुष्काळ कुठे पडणार होता, मिस्र में. मिस्र देशात. आपको समझ में आया. तो परमेश्वर ने जब आपको भी कभी ऐसे कोई जगह में आप जा रहे हो, किसी के घर में हो, किसी कहीं पर भी आप हो, ये जब परमेश्वर आपको दिखाता है तो इसका मतलब उस जगह पर कुछ ना कुछ ऐसा होने वाला है, ये होने वाला है, ऐसा दिखाना चाहता है. आणि ज्यावेळेस तुम्ही कोणत्या घरामध्ये स्वतःला बघता किंवा कोणत्या जागेवरती तुम्ही स्वतःला बघता त्यावेळेस त्या घरामध्ये किंवा त्या जागेमध्ये ते काही ना काहीतरी होणार आहे म्हणून देव तुम्हाला ते दाखवतो. सुबह उठा, सकाळी तो उठला. आगे. सकाळी फारूचे चित्त अस्वस्थ झाले. हाँ, जब अर्थ मनुष्य को स्वप्न का नहीं समझता तब मनुष्य अस्वस्थ होता है. ये हमेशा याद रखो. जब परमेश्वर की ओर से पड़े हुए सपनों का अर्थ हमें नहीं समझता तो हम अस्वस्थ होते हैं. फिर आणि त्याने मिस्र देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलावले. हाँ, फारूने आपली स्वप्ने त्यांना सांगितले पण फारूला त्यांचा अर्थ सांगणारा कोणीच नव्हता. हाँ, याद रखो जब परमेश्वर कोई स्वप्न बताता है तो उसका मीनिंग भी कोई धर्मी परमेश्वर को जानने वाला ही मीनिंग बता सकता है. कोई भी ऐरा वगैरह सोनिया, हाँ, जो जादू टोना करने वाले तंत्री मंत्री ऐसे लोग नहीं बता सकते, वो असमर्थ होते हैं. हमने डैनियल के देह में भी देखा. डैनियल के देह में हमने क्या देखा कि उसने राजा ने क्या किया, तंत्री ज्योतिषी सभी विद्या पंडितों को भावी कहलाने वाले सबको पूछा, कोई बता पाया, वो असमर्थ रहे. उनमें वो शक्ति नहीं है, उनमें वो कुवत नहीं है, उनमें वो ताकत नहीं है. तो ताकत किसमें है, जो परमेश्वर का जन है, जो परमेश्वर का भक्त है, परमेश्वर ने जिसे टैलेंट दिया है, परमेश्वर ने जिसे चुना है, वही अर्थ बता सकता है, खास करके भेदों का. ऐसे तो कोई भी स्वप्न का, जैसे भी इसे पढ़ा हुआ स्वप्न का अर्थ कैसे याकूब ने भी बता दिया, उसके भाइयों ने भी बोल दिया. ऐसे छोटे मोटे स्वप्न का अर्थ कोई भी बता सकता है अपनी बुद्धि लगाकर, क्योंकि हर एक को विवेक है ना.
आपके अंदर आत्मा है, आत्मा में एक विवेक है, वो विवेक हमें बताता है क्या सही क्या गलत। जब विवेक भ्रष्ट होता है, आणि जेव्हा विवेक भ्रष्ट होतो, विवेक चलता नहीं, विवेक चालत नाही, विवेक खराब हो जाता है, विवेक खराब या होऊन मलिन जातो होता है। किंवा मलिन जैसे होतो हमने देखा था ना पहले दिन में, आत्मा मलिन होता है, आत्मा में है विवेक, आणि आत्म्यामध्ये आहे विवेक, तब कुछ नहीं चलता, तेव्हा काहीच चालत नाही, कुछ नहीं समजता। काही समजून येत लोगों को नाही. बोलते अरे यार का कळत नाही, एवढं चमत्कार त्याने बघून सुद्धा त्याला का दिसत नाही, एवढा मोठा चमत्कार त्याने केला, येशूच देव है, क्योंकि आत्मा मलिन हुआ है, आत्मा मरा हुआ है। बुद्धि विवेक जो है वो ऐसी बुद्धि बहुत है उसको, आणि अशी खूप बुद्धी आहे त्यांना, टैलेंट है, बहुत सारा Talent हुशार आहे, लगाएगा, हुशार आहे, बहुत आंसर देगा, अच्छा खाएगा, अच्छे सब बुद्धि, आणि उत्तर दे चांगले रीतीने खाईल पीक सगळी बुद्धी विवेक आहे. नहीं चल रहा। पण विवेक त्याचा चालत नाही. क्यों? क्योंकि इस संसार के ईश्वर ने उनके विवेक को पट्टी डाल दी। कारण जगातल्या ईश्वराने त्यांच्या विवेकावरती पट्टी बांधलेली आहे. आपको समझा? आपका विवेक खुला है, आणि तुमचा विवेक उघडा आहे. इसीलिए आपको यीशु कौन है, म्हणून तुम्हाला येशू येशू कोण क्या आहे, है, येशू काय आहे, मूर्ति है, आणि ही मूर्ती आणि आहे, नाही करना है, आणि हे आता नाही ये करायचे, सही है, आणि हे बरोबर क्योंकि आहे. आपका विवेक खुल गया है, कारण तुमचा विवेक उनका उघडलाय, नहीं खुला है, त्यांचा नाही इसलिए उघडलाय, उनको नहीं समझता। म्हणून त्याला नाही उनके समजत. सामने बड़ा चमत्कार भी होगा, त्यांच्यासमोर मोठा चमत्कार जरी तो वो झाला लोग क्या बोलेंगे, तरी ती लोक काय म्हणतील, ये नकली है। हे नकली आहे. यीशु के काल में येशूच्या काळात यीशु ने उनके आंखों के सामने मुर्दों को जिलाया, आणि येशूने त्यांच्या डोळ्यांच्या समोर मेलेल्यांना जीवन लाजर दिलं. मरा हुआ जिलाया, फिर भी क्या बोले नहीं, लाजर मेलेला जीवन दिलं तरी म्हणत नाही, क्योंकि उनका विवेक क्या हुआ था, अशुद्ध है। जब विवेक अशुद्ध है, मरा हुआ है, तो कुछ नहीं चलेगा। आणि जेव्हा विवेक अशुद्ध आहे, तो मेलेला आहे, तेव्हा काही समजत नाही. इसलिए हमारे आत्मा का विवेक बड़ा इम्पोर्टेंट पण है, आत्म्याचा विवेक फार महत्वाचा आहे, बहुत जरूरी। खूप गरजेचा आहे. आपको समझ में आया? तो यहाँ पर हम यही देखते हैं कि ये जो जन है, कौन से जो भावी कहलाने वाले ज्योतिष लोग, इनमें वो टैलेंट नहीं है, क्योंकि उनका विवेक जिंदा नहीं है। आणि जे ज्योतिष आहे, जे पंडित आहेत, त्यांच्यामध्ये ते विवेक नाहीये किंवा ते त्यांना समजून घेण्याची शक्ती नाहीये, वो ताकत प्रभु ने उनको नहीं दी है, ती कुवत देवाने त्यांना दिली नाहीये. मालूम हुआ? तो इसीलिए आगे तेव्हा प्यालीवर दादांचा नायक फारूला म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारूचे आपल्या सेवकांवर. तो फिर हम देखते हैं कि उसे जो सपना पड़ा, वो सपना पढ़ने के बाद फिर आपको तो सब मालूम है, यूसुफ को लाया गया, यूसुफ ने सपना का अर्थ बताया, उसने भी परमेश्वर की महिमा की, उसने ये नहीं कहा कि उसने परमेश्वर की महिमा की। तो इसके द्वारा हम देखते हैं कि उसने सपने का अर्थ बताया। वो भविष्यवाणी जो परमेश्वर ने की थी फिरौन से कि 7 साल बहुत अच्छा क्या आने वाला है, बहुत अच्छा काल रहेगा, आणि 7 वर्षाचा जो काळ आहे तो खूप चांगला काळ आहे. उसके बाद आने वाला साल अकाल है। त्याच्यानंतरची येणारी जी 7 वर्ष आहे त्याच्यात दुष्काळ आहे. वो अकाल उन 7 जो साल जो भरपूरी के थे, वो उन्हें ऐसे खा लेंगे, वो इंसान भूल जाएगा कि 7 साल अच्छे थे। आणि 7 वर्षाचा जो दुष्काळ आहे तो चांगल्या 7 वर्षांना अशा रीतीने खाऊन टाकेल की लोक विसरून जातील की 7 वर्ष पण ही चांगली होती. आपको समझ में आ रहा है? मला समजतंय? मालूम पड़ा? तो ये बताया गया, ये भविष्यवाणी बताया, लेकिन ये कब पूरा हुआ? 7 साल के बाद। आणि हे केव्हा पूर्ण झाले? 7 वर्ष. अकाल आने वाला है, दुष्काळ येणार ये आहे. कभी मालूम पड़ा? 7 साल के तेव्हा बाद। माहिती पडलं 7 वर्षानंतर. परमेश्वर जब स्वप्न के द्वारा भविष्यवाणी करता है, तो याद रखो उसे पूरा होने के लिए कभी कभी विलंब लगता है। आणि ते स्वप्नाच्या द्वारे जेव्हा भविष्यवाणी करतो त्याला पूर्ण होण्यासाठी कधी कधी विलंब लेकिन लागतो. एक ही स्वप्न बार बार गिरना, पण एकच स्वप्न वारंवार पडणं, 2 बार होना, दोनदा पढ़ने पडणं कन्फर्म है। म्हणजे ते कन्फर्म आहे. और अगर तीसरी बार वही स्वप्न गिरा, आणि जर तिसऱ्यांदा तेच स्वप्न तो पडलं उसमें कोई चेंजेस नहीं है, तर त्याच्यात काहीच बदलाव नाही, ये होने ही वाला है। हे होणारच आहे. लेकिन चौथी बार गिरा, पण चौथ्यांदा जर वही पडलं से तेच बोले सेम अलग अलग तरीके से। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. ये कैसे गिरा हे कसं पडलं? कि 7 गाय, 7 गाय. और फिर बाद में कैसा गिरा? मग नंतर कसं पडलं? बाले, अलग अलग तरीके, लेकिन कौन-सा? मीनिंग कोई था। पण अर्थ तोच लेकिन होता. जब चौथी बार आता है तो जल्दी होने वाला है, मग जेव्हा चौथ्यांदा ते पडतं ते लवकरच होणार असतं. उसका मीनिंग वो रहता है। पहली बार क्या होता तो है? असतो. पहिल्यांदा किती? भविष्यवाणी। भविष्यवाणी. 2 बार हुआ, दोनदा झाली, होने वाला है। होणार आहे. तीसरी बार हुआ, तिसऱ्यांदा झालं, नो चेंजेस। त्याच्यात काहीच बदलाव तो इसका नाही. मतलब कभी कभी परमेश्वर हमारे लिए कोई भविष्यवाणी या आगे होने वाली कुछ बातें बताता है, तो उसे चेंज कर सकता है, आणि देव कधी कधी पुढे होणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला सांगत आहे ते कधी कधी देव त्याच्यामध्ये बदलाव करू शकतो. कर सकता है। करू लेकिन शकतो. जब तीसरी बार बोला तो उसमें कोई चेंजेस नहीं, पण जेव्हा तिसऱ्यांदा बोला तर त्याच्यात काहीच बदलाव नाही. कोई चेंज नहीं करेगा। नहीं, जैसे बदलाव बोला नहीं है, करेगा। जैसे करने वाला है वो करेगा। जसं बोललाय जसं करणार आहे तो तेच लेकिन करणार. चौथी बार, चौथ्यांदा इसका मतलब है
और नजदीक है, बहुत नजदीक है। आणि त्याचा अर्थ आहे ते लवकरच आहे, ते लवकर जवळच आहे. प्रिय, हम यहाँ देखते हैं कि स्वप्न एक भविष्यवाणी का जरिया है। परमेश्वर बात करने का एक जरिया है स्वप्न, कि जिसके द्वारा वो अपने आगे होने वाली बातें जो वो खुद करने वाला है वो बताता है। आणि स्वप्न हा एक भविष्यवाणीचा मार्ग आहे, देव बोलण्याचा मार्ग आहे आणि देवाला काय करायचं आहे ते सांगणारी ती गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। तो आपको समझा चौथा पॉइंट? तुम्हाला चौथा मुद्दा समजला? स्वप्न भविष्यवाणी का जरिया है। स्वप्न भविष्यवाणीचा मार्ग आहे. स्वप्न जो देखते हैं, जे स्वप्न बघतात वो उनके हाथ में नहीं रहते ते त्यांच्या हातात नसतं कि मुझे क्यों गिर रहा है। की मला ते का पडतंय. कोई लोग बोलते हैं, अनिता को बोलते हैं, अरे मला स्वप्नात बघू नको। आणि कुछ लोग गणिता आंटी को बोलते कि मुझे स्वप्न में मत देखना. अभी वो उसके हाथ में रहता है क्या, वो ऐसी लाती है क्या? ऐसा बोलते हैं क्या अंदर? वो तो नहीं करती ना, वो तो प्रभु दिखाता है ना। ते तर देव दाखवतो उसके स्वप्न तो उसी दिन पूरे होते हैं, आणि त्यांचे स्वप्न त्या दिवशी पूर्ण होतात या दूसरे दिन। किंवा दुसऱ्या दिवशी. बोलो, तो फर्क इतना है, वो स्वप्न तोड़ने के बाद सिर्फ होता वैसा ही है, लेकिन जो बुरा होने वाला रहता है वो बुरा नहीं होता। आणि फरक इतका आहे ते स्वप्न तोडल्याच्या नंतर जे वाईट होणार असतं ते वाईट होत अगर आहे. उसने सपने में देखा उसका बेटा मर गया है, त्यांनी स्वप्नात बघितलं की त्यांचा मुलगा मेलाय, तो बीमार गिरता है, तो आजारी पडतो तो मरता नहीं, पण मरत कारण नाही. स्वप्न तोड़ दिया है, का? कारण स्वप्न तोडले. वो किसी और पे चला जाता है। ते कोणा दुसऱ्यावर जातं. आपको समझ में आया? मला तो समजतो. ये याद रखो, किसी किसी को ये गिफ्ट है कोणाकोणाला हे दान आहे स्वप्न देखना, स्वप्न बघणं. लेकिन स्वप्न न देखना बहुत ही अच्छा है। पण स्वप्न न बघणं अतिउत्तम. जिसको स्वप्न नहीं आते ज्याला स्वप्न नाही पडत उनको ये टेंशन ही नहीं, त्यांनाही काही टेन्शनच नाही. काय बघितलं काय क्या बघितलं? देखा? जैसे अभी मैं भी रात को देख के भूली गई रहती हूँ, सुबह बोलती हूँ काय बघितलं आठवणा तोडून टाक। कशाला आपण टेन्शन करायचं, क्योंकि मैं ज़्यादा टाइम तक टेंशन नहीं ले सकती, आणि जास्त वेळापर्यंत मी टेन्शन नाही घेऊ शकत. बोझ ज़्यादा टाइम तक उठाने का नहीं बाबा। आणि ओझं जास्त वेळापर्यंत उचलून नाही तुरंत ठेवायचं. हो बाबा, लगेच बोलते. प्रार्थना शुरू होने, फैमिली प्रेयर शुरू होने से पहले ही तोड़ देने का। जैसे ये स्टार्टिंग का प्रेयर शुरू कर देते, मनाला उदासी आणते, येशूच्या नावात तोड़ देते, ऐसे तोड़ देने। तो आपको समझा? तो प्रियो, प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर चौथा पॉइंट हमें बताता है, स्वप्न में वो भविष्यवाणी करता है। आणि देव स्वप्नामध्ये आपल्याला सांगतो की देव स्वप्नामध्ये भविष्यवाणी. स्वप्न देखने वाला, स्वप्न न देखने वाला, स्वप्न बघणारा, स्वप्न न बघणारा, ये परमेश्वर के हाथ, ते देवाच्या हातात. हमारे हाथों में नहीं। आपल्या हातात काही ना ही हम कुछ कर सकते, त्यांनाही आपण त्याच्यामध्ये काही करू शकतो. लेकिन स्वप्न देखना स्वप्न बघणं और खास करके ये भविष्यवाणी देखना, आणि खास करून भविष्यवाणी बघणं हे चांगलं आज आहे. अनिता को जो पढ़ते हैं स्वप्न, आणि त्या मशीनला जे स्वप्न पडतात उसके कारण वो बच जाती है और दूसरे लोगों को भी बचाती है। आणि त्याच्यामुळे ते स्वतःही वास्तवल्या जातात आणि दुसऱ्यांनाही ते वास्तवतात. जब भी किसी और के लिए, खुद के लिए कुछ बुरा देखा तो तुरंत मुझसे तोड़ देते, आणि स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी जर त्यांनी काही वाईट बघितलं तर लगेच तोडून घेतात. तुरंत फोन लगे बोलते असं असं पडले, तोड़ून टाका, ऐसा ऐसा तोड़ून टाका, मालूम हुआ? तो इससे बहुत फायदा होता है, दूसरे लोग बच जाते हैं, जो बुराई दुष्ट जो हानि करने वाला है। आणि दृष्ट जे काही नुकसान करणार आहे. तो पांचवा पॉइंट है आणि पाचवा पॉइंट आहे कि स्वप्न जो परमेश्वर की ओर से होते हैं उसमें थोड़े बहुत शैतान के काम उसमें दिखाए जाते हैं। आणि स्वप्न जे देवाकडून पडतात त्याच्यामध्ये शैतानाची कामं थोडीफार दिसून येतात. मतलब जो बुराई दुष्ट करने वाला है तुम्हारे लिए कल या परसों या 8 दिन के बाद, वो बुराई परमेश्वर दिखाता है ताकि तुम प्रेयर करे, पश्चाताप करे, तोड़कर मुक्त हो जाए, परमेश्वर को प्रेयर। आणि शैतान जे तुमच्या जीवनामध्ये वाईट करणार आहे उद्या, परवा किंवा 8 दिवसानंतर, आणि ते स्वप्नाच्या द्वारे देव तुम्हाला दाखवतो की तुम्ही पश्चाताप करा आणि ते स्वप्न तोडून टाका. परमेश्वर आगे क्या करने वाला है वो शैतान को नहीं मालूम, आणि देव पुढे काय करणार आहे हे शैतानाला नाही माहिती आहे. ये हमेशा फिट रखना, आणि हे नेहमी मनात पेट ठेवा. लेकिन शैतान आपके लिए और मेरे लिए आगे क्या करने वाला है वो परमेश्वर को मालूम, पण शैतान तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुढे काय करणार आहे या गोष्टी देवाला समजतात. इसलिए वो स्वप्नों में हमें दिखा देता है आणि म्हणून तो स्वप्न आपल्याला दाखवतो. ताकि हम क्या कर सके, आणि आपण काय करावं? प्रेयर कर सके। प्रार्थना करावी. तो मालूम हुआ? समजलं? परमेश्वर क्या करने वाला है, परमेश्वर कौन क्या करने वाला है, ये बातें उसको नहीं मालूम है, आणि देव कोण आहे, देव काय करणार आहे या गोष्टी त्याला नाही माहिती. लेकिन शैतान हमारे लिए क्या करने वाला है ये यीशु को मालूम है, इसलिए वो हमें 5वां पॉइंट दिखाता है आगे क्या होने वाला है। उस बुराई को रोकने के लिए, उस बुराई को मसीहों के जीवन में रोकने के लिए परमेश्वर गंदे सपने यानी जो बुराई के सपने वो दिखने के लिए अलाउ करता है।
आणि शैतानमुळे आपल्या जीवनामध्ये काय वाईट परिणाम करणार आहे ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये ते थांबवण्यासाठी देव काय करतो असे स्वप्न शैतान पाहतो. हंसता है, देखा मुझे शैतान वो हंसतो. बुरे स्वप्न दिखाए, हा, 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 हा. बघितले त्याला खूप वाईट स्वप्न दाखवले आणि हसतो. परमेश्वर अलाउ क्यों किया? देवाने का परवानगी ताकि केली मसीह उसे तोड़े और जागरूक रहे। ख्रिस्ती लोकांनी ते तोडावं आणि जागृत अभी व्हावं. सोचो आपको कल आपके घर में चोरी होने आणि वाली उद्या तुमच्या घरात चोरी होणार आहे. है, आपको मालूम नहीं, तुम्हाला नाही अब माहिती क्या करोगे? तुम्ही काय कराल? सो जाओ झोपून जाल. चोर आके, चोरी येऊन लेकिन कोई आके आपको बताया जर कोणी तुम्हाला येऊन सांगितलं कल चोर आने वाला है, उद्या चोरी येणार तो आहे आप क्या करोगे? काय कराल तुम्ही? जागे रहो, जागृत राहाल. काटी विटी लेके, काठी वगैरे घेऊन. सही? कोई था, सब कुछ रेडी रखोगे, मिर्ची पाउडर सब कुछ रेडी रखोगे, मिरची पावडर कोयता सगळं काही तयार घर ठेवा. की लाइट भी चालू रखो, घराची लाईट पण चालू ठेवा. बाहर की लाइट भी चालू करो। बाहेरची लाईट पण चालू उस समय ठेवा. आप ये नहीं सोचेंगे लाइट का बिल आ रहा है, तेव्हा तुम्ही हा नाही विचार करा लाईटीचं बिल येते. इसलिए कभी भी अपने घर के बाहर की लाइट चालू रखना। आणि म्हणून कधी घराच्या बाहेरची लाईट चालू ठेवायची. क्यों? रात के समय में हाँ कि बाबा मामा घर में आदमी है, आणि घरात माणसं आहेत. तो कहने का उद्देश्य तो क्या होगा? आप जागरूक रहते हो, आपका घर की संपत्ति नहीं चोरी होती ना। आणि सांगायचं उद्देश तुम्ही जागरूक राहता आणि तुमच्या घराची संपत्ती चोरी नाही तो होत. ये सपना दिखाने का उद्देश्य भी परमेश्वर का वही है कि आप जागरूक हो जाए, बच जाए। आणि हा स्वप्न दाखवण्याचा अर्थ पण देवाचा हाच आहे तुम्ही जागरूक राहावं आणि तुमचं काही नुकसान होऊ नये. हालेलुया। हालेलुया. अभी कितने टोटल हुए? किती झाले टोटल? 5। आगे का हम कल से पुढचा आपण उद्यापासून बघू. कल से हम दुष्ट आत्माओं से स्वप्नों का भी हम देखेंगे। आणि उद्यापासून आपण दुष्टात्म्यांचे जे स्वप्न आहे त्याच्याबद्दल पण बघू. तो अभी आज हम इतना ही सीखे। आणि आज आपण एवढंच शिकलेलो आहोत. कोई प्रश्न? काही प्रश्न अभी जो सिखाया है उसके ऊपर आता जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती. क्योंकि अगर देखो अभी अगर ये साल के लिए आपको प्रभु ने बोला है मैं तुझे बहुत आशीष दूंगा, तुझे धन दूंगा, लेकिन कभी कभी वो साल में आपको नहीं मिलता है। क्यों नहीं मिला? क्योंकि आपने प्रभु को भेंट नहीं दिया। आज का वचन हमने क्या सुना? जब भी आप कुछ प्रभु को वो सुनने के बाद पहला क्या देना है? परमेश्वर को भेंट देना है, होम बलि। पहले परमेश्वर के मंदिर में आना, धन्यवाद देना, प्रभु को धन्यवाद देकर होम बलि और मेल बलि देना है ना, और फिर क्या करना? जो कर्मचारी है उनको खाना देना। तो ये नहीं करेंगे तो आप परमेश्वर को खुश नहीं करोगे तो परमेश्वर आपको कैसे धन देगा? आप परमेश्वर को दो तो परमेश्वर आपको देगा। दूसरा पॉइंट, अगर आप सही रीति से जीवन नहीं जी रहे हो और अगर वो कुछ न कुछ आपने गड़बड़ी किया तो फिर परमेश्वर प्लान चेंज कर देगा। परमेश्वर बोलेगा मैंने तुझे दूंगा, ये याद रखो। तो फिर परमेश्वर रुकावट डाल देता है। अगर आप ये भी वचन पढ़ सकते मेरे ख्याल से यिर्मयाह या एजेकियल में किधर लिखा है, दोनों में से अध्ययन में, कि मैं धर्मी को कहूँगा तू निश्चय जिएगा और तू आशीषित होगा, ऐसा करके। हाँ, एजेकियल में ना, एजेकियल में लिखा है। तो लेकिन अगर वो बुरा काम करने लगेगा तो जो मैंने उसको बोला था ना वो मैं नहीं पूरा करूँगा, वो उसके पाप में मरेगा। मैंने जो उसको बोला था ना मैं वो भलाई काम करूँगा वो नहीं करूँगा। तो वो बोल नहीं सकता धर्मी, तूने तो बोला था मैं धर्मी अच्छा काम करूँगा, तो तूने मुझे क्यों नहीं किया? तो परमेश्वर बोलेगा तूने ये बुरा काम क्यों किया? क्योंकि धर्मियों से वो ऐसी अपेक्षा नहीं करता कि वो बुरा काम करे। जब तुम्हें कोई वचन मिला है, मैं तुम्हें आशीष दूंगा, मैं तुम्हें फलवंत करूंगा, मैं तुम्हें सेवा में इस्तेमाल करूंगा, मैं तुम्हें फलद्रूप करूंगा, मैं तुझे बच्चा दूंगा, मैं तुझे बेटी दूंगा, ऐसा जो भी भविष्यवाणी करता है उसको विलंब क्यों लगता है? क्योंकि हमारे कामों के कारण, विश्वास न होने के कारण। तीसरा, हम अगर कोई गड़बड़ी किया, हमारे घर में कोई गड़बड़ी होता है तो फिर वो पूरा नहीं होता है, तो उसमें चेंजेस हो सकते हैं। अगर प्रभु ने आपको बोला है कि ऐसा ऐसा मैं तेरे जीवन में करूँगा और आप प्रभु खुश नहीं है तो नहीं देगा, चेंज कर देगा। इवन अगर 2 बार बोला होगा तो भी कर सकता है। तो भविष्यवाणियाँ कभी कभी प्रभु आपके जीवन में पूरी नहीं कर सकता है, क्योंकि हमारे ही पूरे काम होते। तो इसलिए 31st नाइट का हो या वचन आया हो, कभी कभी वचन भी आता है ना, अभी इस हफ्ते में मैं तुम्हारे साथ ऐसा करने वाला हूँ, लेकिन किसी किसी के होता है, किसी किसी का नहीं होता। फिर हम सोचते हैं इसका हुआ मुझे क्यों नहीं हुआ, ऐसा क्यों सोचते हैं। फिर अभी किसी किसी घर में ब्लेसिंग के लिए जाते हैं, उसके दूसरे दिन से ही ब्लेसिंग मिलती है। किसी किसी के घर में ब्लेसिंग दूसरे दिन क्या साल भर हुआ तो भी ब्लेसिंग नहीं होती। तो मैंने भी पूछा प्रभू ह्या घराला तर दुसऱ्या दिवसापासूनच आणि ह्या घराला वर्ष झालं तरी ब्लेसिंग नाही दे बाबा, ब्लेसिंग दिली नाही तर काय समजेल, दीदी आली जेवण खाऊन गेली, काय नाही मिळालं, माझ्यासाठी तरी दे, कारण मी जेवली त्या घरात है दे म्हणून। तो ये क्यों ऐसा होता
होता है? क्योंकि उस घर के लोग जैसे रहने चाहिए, जैसे मांगने चाहिए, जैसे झील रखनी चाहिए, वैसे नहीं रखते। क्या फिर कुछ गड़बड़ी उनके लाइफ में प्रभु ने देखी होगी, इसलिए तो वो पूरा नाही करत. कोणतंही वाईट स्वप्न भले देवाकडून पण देव अलाव करतो ना, शैतानाला अलाव करतो आपल्याला वाईट स्वप्न पडायला आणि शैतानाचे प्लॅनिंग्स पण दाखवतो, पण त्याच्यात तरी ते तोडायचे. जरी ते देवाकडून असले तरी तोडायचे. कधी कधी तुम्हाला काही गोष्टी नाही कळायच्या तर तोडून टाका. तुम्ही बघितलं, तुम्ही डोक्यावर फळं घेतली आहेत, तुम्हाला असं दिसलं, पण फळं घेऊन चाललाय, पण फळं तुम्हाला खाता येत नाही, तुमचा हातच तिथं पोचत नाही. आता हे देवाकडून आहे, पण आपण काय करणार, तो कळत नाही अर्थ, तोडून टाका. जर तुम्हाला चांगल्या स्वप्नाचा पण अर्थ कधी कळत नाही ना, तर तोडून टाका. कारण त्याच्यात काय माहिती कोणतं चांगलं आहे वाईट आहे. तर तुम्हाला कधी स्वप्नाचा अर्थ समजत नाही तर तोडून टाकणं अतिशय लाभ. जे स्वप्न तुम्हाला छळतं, त्रास देतो, तोडून टाका. देवाची योजना देव पूर्ण करा. देवाचं जे प्लॅनिंग आहे तुमच्या जीवनासाठी किंवा जगात काय करायचं आहे ते तो पूर्ण करेल. तुम्ही तोडल्याने ते काय देव कॅन्सलेशन होणार नाही. पण जर समजा काही गोष्टी आपण तोडतो, देवाजवळ कळकळून मागतो, जसं उदाहरणार्थ समजा तुम्हाला दाखवलं तुमची आई किंवा वडील कोण मरणार आहे असं दाखवलं आणि हे होणारच आहे. पण तुम्ही जेव्हा कळकळून प्रार्थना करता, त्याच्यासाठी देवाजवळ नवस ठेवता, त्याच्यासाठी तुम्ही देवाला, तर देवाने जे योजले ते तर कॅन्सल करू शकतो, पुढं ढकलू शकतो. तुमची व्यक्ती जाणार आहे पण थोडासा वेळ अजून दिला जातो. कारण तुम्ही काहीतरी देवासाठी चढवलं ना, देवाला विनवण्या केल्या, पश्चाताप केला त्या व्यक्तीसाठी. असं आता माझी आई जाणार होती, मी खूप कळकळून प्रार्थना केली, देवाला दान दिलं, चर्चला जेवण दिलं, मी प्रभूलाही केलं. माझी आई वाचली, हॉस्पिटलमधून घरी आली, चांगली जगली. पण जेव्हा ती जाणार होती तेव्हा नाही सांगितलं, मला कळूनच दिलं नाही. पण नशीब एक दिवस अगोदरच प्रभू मला बोला, तिला फोन लाव, तिला फोन लाव, तिला फोन लाव. मी नाही केला. नंतर मला प्रभू प्रार्थनामध्येच बोला, फॅमिली प्रेयरला फोन ठेवल्या आईला फोन लाव. स्पष्ट कानात आवाज, फोन प्रार्थना झाल्यावर तुरंत पहिला फोन लाव. मी लगेच फोन लावला. ती बोली माझी अशी तब्येत आहे, असं होतं म्हटलं, चल मी माफी मागते, तू पण माफी माग. मी तिच्यासाठी प्रेयर केली, तिला शांती मिळावी, आरोग्य मिळालं. 12 वाजता गेली. काही गोष्टी देव लपून ठेवतो. कारण आता पण मला जर कळालं असतं तर मी काय केलं असतं, पुन्हा देवाला विनवणी केली असते, असं. पण कसं ती शांतीने गेली, तेव्हा भावी क्रॉस झाला. दुःखी जगण्यापेक्षा देवाकडे गेलेली बरी ना. कारण काही गोष्टी अशा असतात जे समजत नाही, काही गोष्टी कधी देव लपून ठेवतो आणि ते नाही कळत तोडून टाकतो स्वप्न. अजून कुणाला प्रश्न? मैं आपको बताती हूँ, अभी आपके जीवन में जो बचपन में आपसे जो भी गलतियाँ हुई है, पाप हुए हैं, और अगर आप मसीह में होने के बाद भी अगर आपको सपनों में वो बातें याद आती है तो परमेश्वर उसके लिए पश्चाताप करने के लिए, प्रार्थना करने के लिए, माफ़ी मांगने के लिए और परमेश्वर को भेंट देने के लिए कहता है. और प्रभु को सामने, क्योंकि वो एक ऐसे पोल होते हैं जो आपको ब्लेसिंग के लिए रुकावट होते हैं. मतलब प्रभु के सामने अभी भी वो है, प्रभु के सामने अभी भी वो बातें हैं, तो उससे आपको मुक्त होना है. तो उसके लिए प्रभु, जैसे मैंने आपको पहले ही बताया, कुछ बातों के लिए पहला प्रार्थना, दूसरा पश्चाताप, तीसरा भेंट देना. तो इसके लिए तो बचपन की जो भी बातें आपको याद आती है या फिर आपके साथ कुछ बुरा हुआ है वो आपके मन में तो दुष्ट, वो आपको कभी कभी उसका फ़ायदा उठा सकता है आगे आने वाली लाइफ में. मतलब आप जी रहे हो ना, अभी सोचो जवान है, ये सोचो ये जवान है, आप सोचो मेरे मुझे बचपन में जो कुछ मेरे साथ बुरा हुआ हादसा, उसके लिए मुझे मेरे आगे की लाइफ के लिए खतरा है, तो प्रभु मुझे वो बार बार याद दिलाएगा, देख तेरे साथ ऐसा. तो उसका असर मेरे बच्चों के ऊपर, मेरे वंश के ऊपर, मेरे फैमिली लाइफ पर न हो, इसके लिए प्रभु बताता है. तो उसके लिए हम क्या करना चाहिए? उसके लिए मैंने आपको 3 ही बात बताई. प्रार्थना करना है, पश्चाताप करना है, प्रभु के भेंट देना है और बोलना है, प्रभु मुझे इस बंधन से मुक्त कर जो मेरे साथ बचपन में हुआ, मुझे इसमें से छुटकारा दे और इसका बुरा असर मेरे आने वाले लाइफ पर, मेरे होने वाले एज पर असर न हो. क्योंकि शैतान कभी कभी हमारा भूतकाल फ्यूचर में
तकलीफ देता है, रुकावटें देता है, तो उसके लिए हमें प्रभु के सामने ये करना है। इसलिए प्रभु हमें वो सपने दिखाता है। बचपन में जो हुए ना, हम सोचते मैंने बचपना देखा, मेरे बचपन का लाइफ देखा। नहीं, परमेश्वर आपको क्यों दिखाता है बचपन का लाइफ? क्योंकि प्रभु से माफ़ी मांगने के लिए, प्रभु के सामने गिड़गिड़ाने के लिए, उसमें से मुक्त होने के लिए, कि वो आगे आपके लाइफ पर बुरा असर नहीं करे। हर एक का बचपन, सबका बचपन अच्छा नहीं है। मेरा भी बचपन अच्छा नहीं है। बहुत कुछ हुआ है हमारे भी बचपन की लाइफ में। तो हर एक के बचपनों में कुछ ना कुछ हुआ है, उसका बुरा असर हमारे फैमिली लाइफ पे नहीं, हमारे मसीह जीवन पर नहीं। इसके लिए प्रभु स्वप्न दिखा है कि अभी भी तू उसके लिए एक बंधन है तेरे लाइफ में, ब्लेसिंग के लिए। और कोई प्रश्न? असं होणार आहे, याच्या घरात असं चाललंय, किंवा या घरात भांडण होत आहे असं तुला दिसतंय. समजा तुम्हाला कुणाला असं दिसतंय की त्या घरात भांडण होतंय, आता चाकूच उचलला गेलाय किंवा काहीतरी होणार आहे असं दाखवलं ना, किंवा त्या घरात, तर आपल्याला देवाने काय दाखवलं की आपण प्रेयर करावी. मग आपण प्रभूजवळ प्रेयर करायचे. प्रभूला म्हणायचं, प्रभू जे मी बघितले तसं होऊन देऊ नको, मी तुझ्याकडे मध्यस्थी करते. त्या फॅमिलीला पण सांगायचं की तुमच्यासाठी मी असं असं पाहिलेलं आहे, तुम्ही पण, कारण तूच एकटी प्रेयर करून काय फायद्याचं? त्यांनी पण तर प्रेयर केली पाहिजे ना. त्यांच्या जीवनात काय होणार आहे हे त्यांनाही कळलं पाहिजे, त्यांनी पण केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं पाहिजे? हां, ज्याचा अविश्वासी त्यांना सांगून तर काय फायद्याचं नाही. पण तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा बघ, मी तुमच्यासाठी असं असं बघितलेलं आहे, बाबा जागृत राहा, देवाजवळ प्रार्थना करा, तुम्ही येशूकडे माफी मागा आणि या गोष्टीसाठी जागृत राहा, असं बोलणं गरजेचं आहे. आता मी उदाहरण सांगते. माझ्या भावाच्या बाबतीत मी माझ्या बहिणीला, माझ्या कुटुंबाला सांगितलेलं की असं असं आहे, असं असं करा. त्यांनी नाही विश्वास ठेवला, पण मी माझं सांगण्याचं काम केलं. त्यांचा विश्वास नाही पडला, माझ्या भावालाही पटला नाही. मी काय त्याला म्हटलेलं, आपला अनुवांशिक श्राप आला आहे, तू श्राप तोडून घे. त्याला मी सतत बोलायचो की आपल्या आयुष्यात, आमच्या घरामध्ये पुरुष जगत नाही. मी त्याला खास सांगितलेलं, पण त्याने विश्वास ठेवला नाही. तर त्याला म्हणजे आपण आपलं बोलायचं काम करायचं. त्याला मी म्हटले ना, तू येशूकडे वळ, तू कळकळून प्रार्थना कर. त्याने माझ्याकडून प्रार्थना करून घेतली, पण स्वतः नाही केली. मग मी ना किती 55 पण वय नव्हतं त्याचं, 53-54 वया गेलं. सांगायचा उद्देश काय आहे की आमच्या घरात तर 40व्या वयाच्या आतच माणूस मोठतो, 40 पण नाही जगत. आता नशीब 15 काढले, अजून थोडेफार काढले, प्रार्थना करून त्याच्यासाठी मध्यस्थी करून. पण माझी ट्यूबलाईट जरा उशिरा पेटली, म्हणून माझ्या हातातून माझा भाऊ गेला. पण नशीब त्याला ख्रिस्ती जीवन शेवटच्या क्षणाला का असेना ख्रिस्ताला ग्रहण केलं, पण त्याने विश्वास नाही ठेवला ना, नुकसान त्याचंच झालं. आपण आपलं बोलायचं काम करायचं. आणि जर ख्रिस्ती आहे तर त्याला काय सांगायचं? तुझ्या घरात असं येणारे, प्रार्थना कर, पश्चाताप कर, जागृत राहा आणि देवाला भेट दे. हे बोलायचं काम करा. तुझ्या घरात असं होऊ नये म्हणून देवाजवळ आत्ताच बोल, नवस कर, देवाजवळ पश्चाताप कर, देवाजवळ प्रार्थना कर, देवाला संतुष्ट कर, असं काय. मग ते स्वप्न असो, आता तुम्हाला स्वप्न पडल्यावर कुणाबद्दल स्वप्न पडतात तर तुम्ही बोलता ना, मग दर्शन बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्यांना बोलायचं. स्वप्न बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही जसं त्यांना सांगता की अहो तू माझ्या स्वप्नात आलेली, तुझ्याबद्दल मी असं बघितलेलं. तर काही लोक मला म्हणतात, दीदी आम्ही तुला बघितलं. मग मी म्हणलं काय बघितलं वनिता तू माझ्यासाठी? चांगलं बघितलं का वाईट बघितलं? नाही तुमच्यासाठी चांगलं आलं. म्हणजे अच्छा काय वेगळं आलं, तुला तुम्हाला असं भेटणार आहे, हे भेटणार म्हणजे बाबा. पण मी ऐकलं, मी देवाला धन्यवाद देते आणि देवाला भेट देते. माझ्याबद्दल कुणीतरी स्वप्न बघितलेलं की मी मेली, त्यांनी येऊन मला सांगितलं की दीदी तुम्ही मरणार आहे. मी काय केलं? तोडलं. आणि तोडून मी त्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली, देवाला भेट दिली आणि देवाला म्हटलं, प्रभू हे बघ माझं भेट, मला तुझ्याकडे यायचं आहे. पण जसं तू मरण, ती बाईने जसं मला सांगितलं ना, ते मरण तसं नाही मला नाही. मी झोपी जाईल आणि मी जाईल. मला देवाने काय दाखवलं आहे की मी असा स्कार्फ लावून अशी प्रेयर केली. हे मला पडलेलं स्वप्न मला दाखवलं की मी सगळ्यांना लीड केले, प्रार्थना केली आहे आणि नंतर मी झोपायला गेले. म्हणजे जेवली मी येऊन हे करून आणि अशाच कपड्यामध्ये मी झोपली. आणि मी म्हणजे थोडं अंग टाकते, सेकंड सेक्शनसाठी थांबा, थोडं अंग टाकते आणि अंग टाकायला गेली आणि त्याच्यातच मी. मग हे मला स्वप्न स्वीकारलं.
असं भयंकर स्वप्न मी नाही स्वीकार केलं. मग मी प्रभूला भेट दिली, नाही झालं. किती वर्ष झाले ते स्वप्न तोडून दिली, मी जिवंत आहे. तुम्हाला कळालं आता. म्हणून कधी कधी लोक येऊन तुम्हाला असं बोलतील, म्हणजे देखू मरावं देखो, तर घाबरू नका, घाबरायचं नाही. कधी कधी आपल्याला भीती दाखवून आणि अस्वस्थ करून आपल्याला वेळेच्या अगोदरच कधी न्यायची इच्छा असते. म्हणून कोणत्याही गोष्टी नेगेटिव्ह तुमच्याबद्दल ऐकल्यानंतर सर्वात पहिलं घाबरणं सोडा, त्याच्या विरुद्ध लढायला आणि उभं राहायला शिका. कळाल? आणि त्या व्यक्तीची नफरत नका करू. तो माझ्याबद्दल अशी बघितलं, त्या व्यक्ती तिची काय चूक आहे? उलट नशीब तिने येऊन सांगितलं, बरं झालं ना. बरोबर आहे. माझ्या जोशवाने बघितलं ना, मला ट्रकच्या खाली नेली, ट्रकने उडवलं, झालं का पूर्ण? तो बिचारा असा असा वागला. लहान होतं जरा. काय झालं? मग कोणत्याही गाडी रस्त्यात चालताना पकडूनच मला चालायचं. अरे मैं बोला ट्रक के आगे नहीं आऊंगी, ट्रक से भी बड़ी मैं हूँ, ट्रक डरता है मुझको. तर हे लक्षात ठेवा की सांगायचा उद्देश की कुणी अगर तुम्हाला तुमच्याबद्दल वाईट स्वप्न बघितलं म्हणून तुम्ही त्याच्याशी नफरत करू नका. तुम्हाला देव त्याच्याद्वारे जागृत करतो. अजून मला प्रश्न नाही. पवित्र पिता, हम धन्यवाद देते प्रभु. पवित्र पिता, जैसे आज भी हमने दूसरे सेक्शन में दो बातें देखी जो तेरी ओर से पढ़े हुए सपनों में तो हमें बात करता है, हमें जागरूक करता है, हमें भविष्यवाणी देता है, शैतान की योजना बताता है. इसलिए प्रभु हम सबको यीशु के लहू से कवर करते, करुणा दया मांगते, छेदा हुआ हाथ मांगते, आपकी करुणा दया मांगते और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते. इन्हें आशीषित करना. इनमें से भी कुछ लोग हाउस हो जाएंगे, कुछ लोग घर जाएंगे, उनकी रक्षा करना यीशु के नाम से. सगळ्यांना